तर आज आपण आपल्या व्हिडिओतलं मोस्ट वॉन्टेड कॅरेक्टर आपण आजीकडे आलो आहे आता आणि आजीला आज आपण प्रश्न करणार आहे. पण आता जरा आजीला क्वेश्चन करू. आजी, तुझं नाव सांग पहिले. माझं नाव आहे, पूर्ण नाव सांग तुझं. माझं नाव रुक्मिणी तात्याबा काटकर. काटकर. हां, तुला काय शॉर्ट फॉर्म वगैरे तुला काय बोलायचे पहिले? तुझं गाव? तालुका मान, जिल्हा सातारा. नाही, तुझ्या नावाला माणसांनी टोपण नाव म्हणलं हं? का? असं टोपण नाव तुला असं काय वेगळं नाव दिलं तुला? नाही, तुझं नाव रुक्मिणी आहे. तर रुक्मिणी तुझी मम्मी तुला काय बोलायची? तुझी रुक्मिणीच बोलायची, पप्पा तुला काय बोलायची? तीच बोलायची. रुक्मिणी. हो, आणि भाऊ तुझे? भाऊ बी म्हणायचं रुक्मिणीच रुक्मिणीच म्हणायची का? बोलायची. हो, टोपण नाही मला कोणी काय बोललं कधी. माझं नाव देवाचं ठेवलंय, रुक्मिणीचं, रुक्मिणी. पंढरपूरच्या विठ्ठलाचं. हां. रुक्मिणीच काय का नाही? कशाला दुसरं वेगळं. आणि तुझ्या शाळेचं नाव काय? माझ्या नाव शाळेचं वय, शाळेचं नाव तुझ्या काय होतं? शाळेचं नाव One eternity later. विद्या मंदिर शारदा हे वडजल. वडचल. आणि वडचल गाव का तुझं? हो, आणि वडजल माझं गाव, आपलं बिजार. आणि तू शाळेत तुला काय खेळायला आवडायचं तुला शाळेमध्ये? काय खेळायचे तेव्हा? आणि पहिली वगैरे म्हणजे प्रत्येक खेळात तू पहिली यायची, दुसरी यायची, कुठले खेळ तुला लय आवडायचं? खेळा तास झाला म्हणजे गुरुजी म्हणायचं जावा बाहेर खेळायला. मग तू काय खेळायची? मग वडाची सावली मोठी असायची. हा. मग काय आम्ही ती जिबड्या खेळायचो, लंगडी खेळायचो, उन्हाळ्याच्या कोयाला ते दगड हाणायची आणि इटी दांडू. हा. तुझं वय काय आजी जरा सांग? माझं वय 83 वय आहे. 2025. अगं पण तुला पण तुझ्या वयाच्या आजी सगळ्या वाकून चालतात, तूच आपली सरळ ताठ ह्यानी चालते एकदम. मग त्याच्या शरीराव आहे, पण मुटकं माणूस वाकल का तरी? ऊच असेल ती वाकणार, व्यवस्थित असणार थाट चालणार. हां. तू काय पैलवान वगैरे होती का पहिल्या काळात? आताच्या पुरी पहिलवानची करायच्या, पहिल्या नाही बाबा. पहिलं नाही. पदर अशी डोक्यावर घ्यायची का? पदर डोक्याव हां. लाजून लपून झाकून हे करून घ्यायचं. आताच्या वाणी नाही बाबा. त्याच्या पुरी काय म्हणजे त्यांचं ड्रेसिंग सेन्स आणि ती काय पोरं घालते तीच घालते, ते ड्रेस पॅन्टा ही अर्ध्या बाह्याचं ब्लाऊज, ती तुला पर्यंत चड्ड्या. तू बघितलेलं ना कुठेतरी? बस आता रोज मुंबईतच आहे की रोज अगं तू बघते. तू कुठेतरी बघितलेलं, तुम्हाला सांगितलेलं. ती किरणचं ना. हां. हो, ती आम्ही असं निघालो रस्त्याने आणि माझी नात होती ती पनवेलला आहे, ती वंदनाची मुलगी किरण. हां. मग ती दोन म्हातारी चालली होती. तर त्या म्हातारीनंच घातलं असलं, माझ्यापेक्षा लय वय वय जास्त. आणि ती घातले बाई. म्हणलो काय घातलंय ग बाई, म्हातारीनं असलं सगळं उघडच. म्हणलं अर्ध शिवलंय, कसलं गेला कापड पुरतं नव्हतं काय. नाही म्हणते आता आपण पण तुला शिव म्हणते, मामाला सांगेन तुला. किरण म्हणली शिवलेच बाया. शिवलेच. स्कर्ट वगैरे बघितलं का? स्कर्ट स्कर्ट होता तर. आणि तसलं ती काठीव चालते ती हो दोन्ही. काठीव चालून नवरा स्कर्ट बायको हो तसलं घातले म्हातारपण. काय बाबा, माणसं विचारले ते आता. माणसं बी. आता सुना बी घालते ते म्हणल्यावर गाऊन आता सासवा बी गाऊन घालायला लागले. आणि घालते ते का नाही? किती बाहेर गाऊन घालते. आपल्याला नाही बाबा, आपण बरोबर घालणार नाही गाऊन. आपल्याला हीच पाहिजे. आपण आणि आपलं मराठमोळा मराठमोळा. तुला आता नाचसून आली आहे. येणार. नाचून तर येणारच आहे, मग? पण तुला एक नाचून आली आहे. होय. आपल्याकडे परतूंड तू बघायला भेटल्या. हो, मग ती परतूंड कसं पाहिजे? छान पाहिजे. तिचं मोठं होऊन त्याला काय बनलं पाहिजे? त्याची तब्येत कशी पाहिजे? तब्येत काय त्याच्या पप्पावानी पाहिजे? सुरत सारखी नाही पाहिजे? नाही, मध्यम तब्येत चांगलं पाहिजे, लय शिकलं पाहिजे, हां. काय तर मोठा ऑफिसर बनला पाहिजे. हां. हां. शेती कोण करतं आता? शेती मस्ती राहत 20 एकर आहे, कोण करायचं शेतीची 20 एकर? आणि आता लग्नात पण मेकअप बिकअप जोरात चांगला करते ती, म्हणजे मुली. हो, काय तुला वाटतं? काय वाटतंय तेव्हा? छान दिसायसाठी करते ते. काळ्या असल्या तर गोऱ्या होते ते आणि करते ते. त्या मुलाला वाटतं माझी बायको लय गोरी, चला लावा लग्न. हां. आणि परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी अहो ती पोरगी म्हणते तर ती हे जी मुलगी ती काय नाव आहे ना ते? हां असेल कोणतरी. हां. ते पिंकीची. हां. अगं बाय म्हणली वैभवची बायको लग्नात लय भारी दिसत होती. म्हणली आता काळी कशी का दिसते मम्मी?
तुझं ते निघालं ना सगळं काय दुसरी राहते हां बरोबर. लग्ना दिवशी दिसत होतं ती पोरगी म्हणते बाई अशी दिसते काळी काळी ग म्हणजे तिनं मेकअप केला असेल म्हणून तेवढी गोरी दिसते परत म्हणते हसला आता हाय काय करायचं. तुला असं काय वाटतं तुला मुलींनी मेकअप केला पाहिजे का आपलं कसं पावडर लावायला वगैरे पाहिजे की केला पाहिजे मेकअप बी पावडर लावली पाहिजे पण आपलं थोडी भाव लावून हे करून खाऊ का काय तर आपलं थापायचं आणि ती बुचकुरू तोडून यायचं पाक त्या भोवया कापून तासून पाक बुचकुरं काढून लाल भडक तोंड करून घ्यायचं गोरं असलं तरी काय त्याचा फायदा आहे का पैसे देऊन आणखी पैसे देऊन 1000-2000 द्यायचं त्यांना आणि काय करायचं हे असं आणि ती बुचकुरं काढूं घ्यायचं तोंडात सगळ्यालाच. आणि तुला लहानपणी कोणी ताप जास्त दिलाय कुठल्या नातवानं मला होय आता 4 पहिले नातू 4 नातू हा 4 पहिलं नातू. नातू सांग पहिले काय हिराचंदचं 2 आप्पासाहेबाचं 2 हा त्यात आप्पासाहेबाचा तो पहिला धाकटा तो लय त्रास दिला ह्यानं नाही दिला ह्याचा हिराचंदचा ही भावचा दोघं एखादं खेळणार एका पेन्शनसाठी कधी भांडलं नाही तर कधी काय नाही आपलं चांगलं त्याचा खेळ एक फोटो आहे ग टक्कल वगैरे केलाय तेव्हाच काय ती बालाजीला नेल्यावर टक्कल गेलं होतं जावाळच काढलं होतं एकमेकाच्या डोक्यावर ती तिरुपती बालाजीला गेल्या एकमेकाकडे बघून काय करायची खेळायची हातला लावायची मजा करायची रंग उडवायची रंगपंचमी खेळायची. आणि मी तू लय लहान होता मी काय करायचं खोड्या कसले की काय दगड पाण्यात टाकायची शाळेत जायचं कोणाला खोड्या मारायचं पोरासनी हं. दगड टाकायची कुत्र्याला दगड टाकायची नाल्यात दगड टाकायची हां सायकली पळवायच्या कोणाच्या कुणाच्या बी घेऊन पळवायच्या न्यायच्या खेळायचं आणि त्याच्या फेकून तिकडून त्याची आईबाप यायची भांडा आहे मग. आणि मला वाटायचं ग की आता आजी आहे आता कशाला घरी यावं आजी आली थोडंसं म्हणजे कसं वाईट 2-3 चांगले शब्द आजीच्या नाही, तोंडावर पण सगळ्यात तो लय त्रास दिलास मला. तुला काय काय म्हणायची ती माणसं पुढची भांडायची ती वेदांत लय चांगला म्हणायची आम्ही येस म्हणायचो येस अजून येस म्हणतो हा वर्गात येस आहे तसा तर पुढील पुढील येस म्हणजे काम मीच येस मीच ताप दिलाय काम येस नाव येस ताप मीच दिलाय मी हां बाकीच्यांनी दिलाय नाही चिकूल करायचा दगड टाकायचं काय बी नदीकडे जायचं. आणलं एक दिवशी गुरुवाच्या बाळ्यानं धरून म्हणला ही कुणाचं आहे बघा मला म्हणलं आमचंच आहे की म्हणलं गेलं तर की बोंबलत मला तिकडं ते ह्याच्यात नदीकडं कुठं रामाच्या देवळाकडे रामाच्या देवळाकडे गेलं राम मंदिराकडं आणि इकडं आणलं बहिरुबाकडे शाळा सुट्ट्यावर घरी यायचं ठेवून गावात फिरायचा इतका शहाणा आहे. मग कसा शिकलाय शाळा कुणा ठाऊक कसा आता एवढा हुशार झाला. अगं तुझंच गुण आहे ती माझ्यात मला काय तर वरनं पडलं वे मी हां वरनं कुठं पडलोय मी तुझंच गुण सगळी माझ्याकडे हो आबाळात नाही पडला. हो तर अगं मग आपल्याला आपल्या घरात परतूंड आले आणि सून आहे नाच सून आहे आता ह्याला सून येईल पण तुला डान्स करायचा आपल्यात तू काय तुझं काय आहे? तुझ्या लग्नात करायची हां जगली तर जगली तर काय जगायच तर आणि काय मग गेली अहो गेली. तो राज आला आता आपला ह्याच्याबद्दल काय ह्याने त्रास दिला का नाही ते नाही त्याला सांभाळाच नाही ते तर लय कुडील तो एकदा बाबा होतं बाबाच्या खांद्या बसला हां राज हां आणि चालूच आम्ही रस्त्याने झेलच्या मोरणे ह्या झेलच्या हां कल्याण झेलच्या पूर्ण आणि म्हणला मी खाली चालते त्या बघा खांद्यावर घेतलाय बाबाने असा आणि म्हणतो आजीचं का म्हणलं हे बाबाला म्हणतो ह्या झेलमध्ये टाकावं म्हणला कुठलं ते हेच होय आपलं ही जेल तर आणि 2-3 वर्षाचा असत हां चालत नव्हतं लई खुतायचं मग खांद्यावर मग ते हे जेलमध्ये टाकावं म्हणलं बाबा उरा बसला त्या म्हाताऱ्याच्या आणि वरनं मग तुझं जेलमध्ये टाकायचं तुझं काय घोडं मारलंय म्हणला ते सगळ्याला दम टाकतो बाबा पप्पा मम्मी काका मावशी पोरं सगळे आम्ही भीतून तू पण भीती म्हणला मला पण लई भीती वाटली म्हणून म्हणला ह्याच्यात टाकायचं जेलमध्ये टाका ही म्हणला राज तू भासतोय आणखीन कसा आणखीन हा करत आणि त्याच्या नसेल देणार बोल आणि तुला काय वाटतं आता काय वाटते मला माणसांनी म्हणजे आजकालची मुलं आहे ती बारीक असेल की जाड असेल बारीक असावी का झाड असावी बारीक आहे, आता व्यायाम करून आला बारीक व्हायसाठी किती तास चाललाय जाड कशा 3 तास चाललाय 1.5 दीड तास चाललं वाटतं किती दिवसात कमी वजन करावं
हा? वजन किती दिवसात कमी करावं त्यानं? आता किती वजन आहे त्याचं? आता 84 84. बाय बाय बाय. माझं वय 83, तुझं 84. वय माझं नाही वय. नाही तुझं वय 83 अहो, त्याचं आणि ह्याचं वजन 84 आहे. वजन 84. वजन वय. वजनाचे वय जास्त वय वयापेक्षा वजन वजन जास्त आहे त्याचं. हा, वजन जास्त. जास्त. हो ती कमी करतोय ना. कमी करतोय तू. त्याला काय सल्ला देणार काय करावं ते त्याने काय करावं? काय करायचं? वजन कमी करावं, पेपर चांगलं द्यावं, तर लय शाळा शिकावी. नाचून कशी पाहिजे तुला? नाचून वय. हा बाय मला चहा दे ग, लगेच आणला पाहिजे. थांबा आजी मी आणते चहा. थांबा आजी देते पाणी देते गोळी, तर मला म्हटली पाहिजे बस. ती म्हणली तुला जर अहो अहो पंजाजी हं. तुम्हाला मी स्टारबक्स मधनं कॉफी आणून देऊ का? तर मग काय करायचं? कशाला घरची 300 रुपये कॉफी आहे ती. नको बाबा, आपलं घरचीच करायची. मग तुझ्या नवऱ्याला चांगला सांभाळाय, मला तू झोप आता म्हणायचं. तिला येत नसेल तर चहा बनवायला करता काय करायचं? असं कसं होईल? इतकी इडी करायची, शिकलेले करायचे बघून चांगली. हा शिकलेली बघून करायची चांगली व्यवस्थित. तर काय काय शिकलेली तुझ्यासाठी चहा का करत हो शिकलेली तुझ्यासाठी चहा का करेल? का करून मी काच आणून देईल, कामावर जाईल, पैसा कमवील. आता काय पाहिल्यावर बसून खावेत. आता नंबर कसा लागावा? लग्नाचा नंबर कसा लागावा? नंबर लग्नाचा आधी त्याचं होईल पहिले त्याचं बरं. त्याचं पहिले काय असं नंबर बिंबर काय नाही फिक्स नाही का अजय? आता उद्या राज म्हणला मला ही पोरगी आवडली आहे, मी आणतो घरी, तर राजच करायचं आणि किती ठेवायचं, तुला ठेवायचं. हेच पहिलं करायचं. हा काय लागा बरं आहे का हे असं? आणि तुला आली तर तुझंच करायचं आणि किती ठेवायचं. हे बरं आहे मग. असं म्हणजे करायचं. मला लगे मी करायचं, त्याला लगे ते करायचं आव असं. मिळतच नाही ते मुली आता म्हणून. असं असतं व्हय. किती मुली चिक्कार मुली आहे त्या? तर पुरा आलाय नदीला, कुठला? कृष्णेला, पुरींचा पुरात वाहून आलते रे. बाहेर निघाले ते नदी काठला, मग आणायचे इकडं आपल्या. आहे की कृष्णा काठ आहे आपल्याकडं. आपली हे आहे मानगंगा. मानगंगा आहे. कुठली आणायची मग? मानगंगा कुणीकडची आणायची? कुठली का इकडून आणायची? ब्रह्मपुत्रेतनं? इथनं नाही तर पंढरपुरात ना. चांगल्या चांगल्या. आंबा खायला दिलं नाही आपल्याला. राजला तू आंबा खायला दिला नाही ती. राज तो मग तू चिडलाय तुझ्यावरती. खायला भेटले, मला नाही भेटले. आता लावील की खायला, आता लावल्यात की. Yeah, boy. आलंच नाही तर मोहर तर कुठला खायचं. आता एवढी झाड आहे ती. घर भरलं असायचं. आ यंदा मोहर आलं नाही आपल्या आंब्याला. आंब्याचं आंबा झाड गेलं. मस्त लावलं तो. 500 झाडं लावली ती आज्यानं कोकणात आणून. काय करायचं, दुष्काळ पडला, पाणी मिळलं नाही त्याला. ठिबकनं सुद्धा त्याला भागलं नाही. काय करायचं, हाय ती थोडी 5-25 झाडं, पण यातून यंदा तर मोहरच नाही त्याला आला. बरोबरच नाही आला. तर आपल्याला आता आपण एक प्रश्न इकडेच थांबवतोय हं. आणि नंतरची व्हिडिओ नंतर करू आपण. आता काय करायचं आजी? हं. काय करायचं सांगायचं आपल्या व्ह्युअर्सला? लाईक करा, सबस्क्राईब करा, हां आणि शेअर करा शेअर करा, आणि बेल ऐकन आहे ते दाबायचं का नाही? बेल दाबा, तर घंटी वाजवा. घंटी वाजवा. बेल दाबा, घंटी वाजवा.